नमस्कार. डेटाच्या जगात एक अशी समस्या आहे जी जवळजवळ प्रत्येक कंपनीला भेडसावते आणि त्यावरचा उपाय खरं सांगायचं तर तितकासा सोपा नाहीये. तर आज आपण डेटाब्रिक्सबद्दल बोलणार आहोत. एक असं तंत्रज्ञान जे या गुंतागुंतीच्या समस्येवर एक जबरदस्त उपाय म्हणून समोर येतंय. चला तर मग हे रहस्य उलगडूया. हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला डेटा स्टोरेजच्या इतिहासात थोडं डोकावून पाहावं लागेल. हा संघर्ष आहे सुव्यवस्थेचा आणि लवचिकतेचा. तर आपल्यासमोर दोन पारंपरिक पर्याय होते. एकीकडे आहे डेटा वेअरहाऊस, जो खूपच संघटित पण तितकाच कडक असतो, आणि दुसरीकडे आहे डेटा लेक, जो खूप लवचिक आहे पण बऱ्याचदा अव्यवस्थित आणि गोंधळलेला असतो. कंपन्यांना यापैकी एकाची निवड करावी लागायची आणि यामुळे काय व्हायचं तर त्यांचा डेटा दोन वेगवेगळ्या बेटांवर विभागला जायचा. यालाच डेटा सायलो म्हणतात आणि हे कोणत्याही विश्लेषणासाठी एक खूप मोठं आव्हान होतं. आणि बरोबर याच संघर्षातून एका क्रांतिकारी संकल्पनेचा जन्म झाला, लेक हाऊस. विचार करा, वेअरहाऊसची विश्वसनीयता आणि लेकची लवचिकता दोन्ही एकाच ठिकाणी. या एका कल्पनेनं सगळं चित्रच बदलून टाकलं. पण ही लेक हाऊसची कल्पना प्रत्यक्षात कशी उतरवायची, त्यासाठीच तर आहे डेटाब्रिक्स. हेच ते व्यासपीठ आहे जे लेक हाऊसच्या या जबरदस्त संकल्पनेला वास्तवात आणतं. आता डेटाब्रिक्सला सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी आपण त्याला एक डेटा रिफायनरी म्हणून बघूया. आणि या रिफायनरीमध्ये जी प्रक्रिया चालते तिला म्हणतात मेडॅलियन आर्किटेक्चर. ही प्रक्रिया 3 मुख्य टप्प्यांमधून जाते: ब्रॉन्झ, सिल्वर आणि गोल्ड. कच्चा डेटा या प्रत्येक टप्प्यातून जाताना अधिक शुद्ध आणि मौल्यवान बनत जातो, अगदी एखाद्या खऱ्या रिफायनरीप्रमाणेच. तर मग रिफायनरीचा पहिला टप्पा आहे ब्रॉन्झ लेयर. इथे सर्व प्रकारचा कच्चा डेटा तो जसा आहे तसा आणून ठेवला जातो. या ब्रॉन्झ लेअरचा उद्देशच हा आहे की प्रत्येक गोष्ट तिच्या मूळ स्वरूपात जतन करायची. हा पारंपरिक गोंधळलेला डेटा लेकची जागा घेतो, पण अधिक शिस्तबद्ध पद्धतीने. डेटा कुठून आला, कधी आला, या सगळ्याची नोंद इथे ठेवली जाते. यामुळे एक कायमस्वरूपी आणि तपासणीयोग्य सोर्स ऑफ ट्रूथ तयार होतो. ओके, तर आता कच्चा माल तर जमा झाला. आता रिफायनरीच्या पुढच्या टप्प्यात म्हणजे सिल्वर लेअरमध्ये या कच्च्या मालावर प्रक्रिया केली जाते. इथे डेटा स्वच्छ आणि प्रमाणित केला जातो. वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेला डेटा एकत्र जोडला जातो आणि त्यावर व्यावसायिक नियम लागू केले जातात. थोडक्यात सांगायचं तर हा तो टप्पा आहे जिथे गोंधळलेल्या कच्च्या डेटाला एका विश्वासार्ह एंटरप्राइज व्ह्यूमध्ये रूपांतरित केलं जातं, जो संपूर्ण संस्थेसाठी वापरण्यास सोपा असतो. आणि आता आपण आलो आहोत आपल्या डेटा रिफायनरीच्या शेवटच्या आणि सगळ्यात मौल्यवान टप्प्यावर, तो म्हणजे गोल्ड लेअर. गोल्ड लेअर म्हणजे आपलं अंतिम उत्पादन. हा डेटा विशिष्ट व्यावसायिक गरजांसाठी तयार केलेला असतो. बिझनेस इंटेलिजन्स डॅशबोर्ड्सना शक्ती देणारे डेटासेट असोत किंवा मग मशीन लर्निंग मॉडेल्ससाठी लागणारे फीचर्स, सगळी अंतिम उत्पादनं इथेच तयार होतात. पण थांबा, एक प्रश्न पडतो की नाही, ही रिफायनरी जुन्या डेटा लेक्सच्या अविश्वसनीयतेच्या समस्येपासून स्वतःला कशी वाचवते? हे सगळं इतकं विश्वासार्ह कसं बनतं? याचं उत्तर दडलं आहे एका खास तंत्रज्ञानामध्ये. हा आहे डेटाब्रिक्सचा सिक्रेट सॉस, ज्यामुळे मेडॅलियन आर्किटेक्चर इतकं यशस्वीरित्या काम करतं. डेल्टा लेक हे स्वतः कोणतं स्टोरेज नाहीये. असं समजा की हा आपल्या सध्याच्या डेटा लेकवरचा एक इंटेलिजंट लेयर आहे, जो त्याला एका सामान्य लेकवरून एका शक्तिशाली, विश्वासार्ह डेटाबेसमध्ये बदलतो. डेल्टा लेकची खरी जादू आहे ॲसिड ट्रान्झॅक्शन्समध्ये. ही संकल्पना पारंपरिक डेटाबेसमध्ये वापरली जाते, पण सोप्या भाषेत सांगायचं तर हे एक वचन आहे की कोणतंही डेटा ऑपरेशन एकतर पूर्णपणे यशस्वी होईल किंवा अजिबात होणार नाही. अर्धवट कामाला इथे जागाच नाही आणि यामुळे डेटा नेहमीच सुसंगत राहतो. आणि या पूर्ण किंवा काहीच नाही या वचनामुळे डेटा इंजिनियर्सच्या अनेक मोठ्या समस्या सुटतात. काम अर्धवट थांबल्यामुळे डेटा खराब होण्याची भीती नाही. एकाच वेळी अनेक जण डेटा वाचू किंवा बदलू शकतात आणि तरीही कोणताही गोंधळ होत नाही. यामुळे रिअल टाईम ऑपरेशन्स हाताळणं खूप सोपं होतं. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे टाइम ट्रॅव्हल. समजा काही चूक झाली तर डेटाच्या कोणत्याही जुन्या आवृत्तीवर सहज परत जाता येतं. जणू काही बिग डेटासाठी एक अंडू बटणच मिळालंय. तर मग ही सगळी प्रक्रिया आणि हे तंत्रज्ञान एकत्र आल्यावर अंतिम फायदा काय मिळतो? तो म्हणजे एकच एकीकृत व्यासपीठ. याचा परिणाम काय होतो तर सत्याचा एकच स्रोत तयार होतो, जो स्ट्रीमिंग ॲनालिटिक्सपासून ते मशीन लर्निंगपर्यंत सगळ्या कामांना शक्ती देतो. आता वेगवेगळ्या विखुरलेल्या सिस्टम्सची गरजच उरत नाही.
मोठ्या चित्रात पाहिलं तर याचे फायदे अगदी स्पष्ट आहेत. संपूर्ण संस्थेसाठी सत्याचा एकच स्रोत मिळतो. बिझनेस टीम्स आणि डेटा सायंटिस्ट एकाच डेटावर काम करतात. यामुळे गुंतागुंत आणि खर्च दोन्ही कमी होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डेटापासून नवीन कल्पनांपर्यंतचा प्रवास खूपच जलद होतो. आणि शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न. विचार करा, जर आपला डेटा या वेअरहाऊस आणि लेकच्या 2 वेगवेगळ्या जगात विभागलेला नसता तर त्यातून काय नवीन आणि अद्भुत निर्माण करता आलं असतं.